आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। नाशिक सरकारवाडा गोळीबार प्रकरणी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या मामा राजवाडेला अटक। गोळीबार प्रकरणातील मोठा मासा अखेर पोलिसांच्या जाळ्यात। लाडक्या बहिणींना ई-केवायसी करावीच लागेल, अजित पवारांची माहिती। तर सर्वच योजना कायमस्वरूपी सुरू राहतील असं नाही। आनंदाचा शिधा योजनेबाबत अजित पवारांचं वक्तव्य। अतिवृष्टी पूरग्रस्तांच्या मदतीच्या जीआरमध्ये सरकारकडून सुधारणा। पॅकेजमध्ये नांदेडमधील 16 तालुक्यांचा समावेश। कालच्या शासन निर्णयात वगळले होते अनेक तालुके। शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर सरकारकडून शासन निर्णयात बदल। पूरग्रस्त मुलामुलींच्या लग्नाची जबाबदारी शिवसेना घेणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा। मराठवाड्यातील ज्या शेतकरी मुलामुलींची लग्न ठरली होती त्यांच्या लग्नाची जबाबदारी शिवसेनेकडून घेण्यात आली। जळगावच्या मुक्ताईनगरमधील रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपावर दरोडा। बंदुकीचा धाक दाखवत लाखो रुपयांचं सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं साहित्य लुटून नेल्याची माहिती। 5 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। राजन तेलींच्या कणकवलीतील निवासस्थानी पहिल्यांदाच पोहोचले आमदार निलेश राणे। राजन तेलींनी नारायण राणेंची साथ सोडल्यानंतरची पहिलीच भेट। राजन तेलींचा नुकताच ठाकरे गटातून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये बैठक। बंदी घातलेल्या रेस्पी फ्रेश टीआर सिरपचा बीडमध्ये मोठा साठा। 500 बाटल्या जप्त। सॅम्पल तपासणीसाठी संभाजीनगरला पाठवले। औषध विक्रेत्यावर कारवाईची शक्यता। पंकजा मुंडेंचा वैद्यनाथ साखर कारखाना भाडे तत्वावर नसून कारखान्याची विक्री झाली। परमेश्वर गीते यांचा दावा। तर कारखान्याची विक्री रद्द करा। परमेश्वर गीते यांचा बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज। धरण क्षेत्रात मद्यपान करण्यास जलसंपदा विभागानं दिली मुभा। शासन निर्णय जारी। चर्चांना उधाण। जलाशयाच्या जवळच्या महत्त्वाच्या 146 ठिकाणी विभागाची पर्यटनक्षम विश्रामगृह निरीक्षण बंगले। आतापर्यंत इथे मद्यपानाला नव्हती परवानगी।